वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सिन्नरच्या चोंढी येथील सुप्रसिद्ध ॲक्युपंक्चरिस्ट तथा पेन रिलीफ सेंटरचे संचालक गणपत मवाळ यांना उल्लेखनीय योगदान, रुग्णसेवेतील समर्पित कार्य आणि ॲक्युपंक्चर पद्धतीच्या माध्यमातून दिलेल्या प्रभावी सेवेसाठी महा ॲक्युपंक्चर रत्न 2026 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं 19 जुलै 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान गणपतराव मवाळ यांना प्रदान करण्यात आला. ॲक्युपंक्चर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या थेरपिस्टच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित सोहळ्याला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने ॲक्युपंक्चर थेरपिस्ट उपस्थित होते. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते डॉक्टर सुयोग गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा, अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी, ॲडव्होकेट दत्तात्रेय जाधव, ॲडव्होकेट नरेश सोनूने हे उपस्थित होते. मंचावर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे चेअरमन डॉक्टर सतीश कराळे, व्हाईस चेअरमन डॉक्टर नितीन राजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबुराव कानाडे, डॉक्टर अभिजित कवटकर, प्रशांत सावंत, दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, तुषार वाघुर्दे, डॉक्टर राजेंद्र गोरे तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सिन्नर तालुक्यातील चोंढी येथे सुरू असलेल्या पेन रिलीफ सेंटरच्या माध्यमातून मवाळ यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या उपचार पद्धतीतून अनेक रुग्णांना सेवा दिली. कंबरदुखी, मानदुखी, सायकिटिका, खांदेदुखी, खुबेदुखी, लकवा, गुडघेदुखी, पॅरालिसिस, हातापायांची ताकद कमी होणं, हातापायांना मुंग्या येणं, ठणका जाणवणं तसेच डोके जड पडणे अशा विविध समस्यांवर त्यांनी उपचार केले. रुग्णांनीही सकारात्मक अनुभव व्यक्त केला. 5 ते 10 वर्षापासून जुनाट वेदनांनी त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना गणपतराव मवाळ यांच्या उपचारांमुळे लक्षणीय आराम मिळाल्याची माहितीही रुग्णांनी दिली. या केंद्राविषयी रुग्णांचा विश्वास अधिक दृढ झालाय. रुग्णसेवा, समाजाप्रती असलेली बांधिलकी, ॲक्युपंक्चर क्षेत्रातील सातत्य, उल्लेखनीय कार्याची दखल घेत गणपत मवाळ यांना महा ॲक्युपंक्चर रत्न 2026 या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे सिन्नर तालुक्याची मान ही गौरवाने उंचावली. वैद्यकीय आणि सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. ॲक्युपंक्चर महारत्न पुरस्कार हा आम्हाला मिळाला आहे, आमच्या संपूर्ण टीमला मिळाला आहे. तर खूपच आनंदाची बाब आहे. आणि या ठिकाणी मणकेचे, सांध्याचे जे आजार बरे होतात, कमरेचे जे कंबर, मणके, सायटिका, पॅरालिसिस हे आजार बरे होतात, याची एक पोचपावती म्हणून आपण मिळालेली आहे. तर आमच्याकडून मणकेचे, सांध्याचे जे आजार हे कुठल्याही गोळी औषधं न खाता पूर्णपणे नॅचरल पद्धतीनं बरे होतात. त्याच्यात ॲक्युपंक्चर असेल, इतर थेरपी असतील, या सर्व पद्धतीमधून माणसांचा आजार हा बरा होतो. याला कुठल्याही प्रकारची गोळी, औषधं, पेनकिलर या असे औषधं खाण्याची गरज नाही आणि हे सहज बरे होणारे आजार आहे. मणक्याचे आजार असतील किंवा गुडघ्याचे आजार असतील, प्रत्येकजण हा ऑपरेशनच सांगतोय, पण ऑपरेशन त्याला करण्याची गरज भासत नाही. हिप जॉईंट असेल तर त्याला बी ऑपरेशन करण्याची गरज भासत नाही. त्या ठिकाणी त्या पार्टला रक्तपुरवठा जर चालू झाला तर तो ॲक्टिवेट होतो आणि परत पूर्वीसारखं आपल्याला चालता, बसता, उठता येऊ शकतं. कमरेचा त्रास असेल तर कमरेच्या मणक्यामध्ये स्लिप डिस्क होती आणि डिस्क सेट झाली, 2 मणक्यांमधली गादी जागेवर येऊन बसली की पायाचा जो ठणक असेल, पूर्वीच्या ज्या हालचाली असतील त्या पूर्वीसारख्या चालू होऊन जातात. मानेच्या मणक्यामध्ये नसा दबल्या असतील, त्या ठिकाणी हाताला मुंग्या येणं, डोकं जड पडणं, अशा पद्धतीचे जे त्रास असतात तर हे सहज पद्धतीनं बरे होऊ शकतात. याच्यामधले जे डिस्क आहेत ती जागेवर आली, नस मोकळी झाली की ठणक थांबून जातो. पॅरालिसमध्ये ब्रेन स्ट्रोक झालेला असतो, त्याला डोक्याला रक्तपुरवठा कमी होतो किंवा हातापायाची आकडण होती, ते पण चांगल्यापैकी बिना औषधानं उपचार होऊ शकतात. ॲक्युपंक्चर आणि आयुर्वेद क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? ही तसं मी लहानपणापासूनच प्रयोगशील होतो आणि मला स्वतःला जे झालेले जे त्रास आहे त्या त्रासातूनच ही पद्धती निर्माण झालेली आहे आणि इतर पण त्याचा अभ्यास करत राहिलो मी सातत्यानं, तर त्यामधून झालेलं आहे. आजपर्यंतच्या सेवा काळामध्ये असा एखादा रुग्ण असेल जो आपल्या आजवरही स्मरणात आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, असे बरेचसे रुग्ण आहेत. आता साधारणतः नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकचा एक पेशंट आला होता माझ्याकडं. त्याचं वजन 180 किलोचं वजन होतं आणि हा रुग्ण
चालता येत नव्हता. चालता येत नसल्यामुळं त्यांना नाशिकच्या MRI मध्ये सुद्धा बसत नव्हता. तो मुंबईला MRI केला आणि त्यांचं डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन सांगितलं. तर असा 180 किलोचा वजनाचा माणूस तो 4 जणांनी धरून माझ्याकडे आणला. मी प्रथमच उपचार केल्यानंतर त्या व्यक्तीला चालता यायला लागलं, बसता यायला लागलं. दुसरा एक पेशंट असं होतं, पॅरालिसिस असं पेशंट होतं. तर त्या ठिकाणी त्यांना चालता बसता उठता येत नव्हतं किंवा हालचाली खूप मंद होत्या. तर अशा पेशंटला मी उपचार केल्यानंतर त्यांना चालता यायला लागलं. परत ते पूर्वीसारखं ट्रॅक्टर पण चालवायला लागले. म्हणजे असे दुर्मिळ काही काही पेशंट असतात. एक पेशंट हाड मोडलेलं होतं, खुब्याचा बॉल. तर असं पेशंट आता व्यवस्थित चालायला लागले, जे वॉकरच्या साहाय्याने चालत होतो किंवा त्यांना चालता बसता येत नव्हतं. असे भरपूर पेशंट आहे. आजवर अनेक हजारोच्या संख्येनं पेशंट मी बरे केलेले. ॲक्युपंक्चर बाबत समाजात अजून काही गैरसमज आहे, हो. काय स्पष्ट करा. हा, आता ॲक्युपंक्चर बाबत जर म्हणायला गेलं तर बऱ्याच लोकांना असं वाटतंय की औषधाशिवाय आपल्याला पर्यायच नाही. पण औषधांचे खूप सारे दुष्परिणाम आहे आणि हे दुष्परिणाम जर आपल्याला टाळायचे असतील तर आपण या अशा एकदम सोप्या साध्या पद्धतीचे जर उपचार केले, याच्यामध्ये सरळ मार्गाने होतं. आता समजा एखादी मणक्याचे जर आजार असतील, आता आपण सहज हालचाली केल्या तर आपल्याला सहज कळतंय कुठं दुखतंय, काय होतं, आणि तो उपचार पण सहज सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतो. त्याच्या आतली जे डिस्क मेकॅनिझम जो प्रकार असतो, मेकॅनिकल प्रकार आहे, ते डिस्क जागेवर आली नस मोकळी झाली की ठणक थांबून जातं. याला औषधं खाण्याची गरजच भासत नाही. या पुरस्काराचे श्रेय आपण कोणाला द्याल, काय सांगाल? आमचे नितीन राजे पाटील आहे ॲक्युपंक्चरचे अध्यक्ष. तर त्यांना मी हे श्रेय देईल. त्यांनी खूपच यामध्ये सहभाग घेतला आणि चांगल्यापैकी काम केलेलं आहे. जाता जाता मणक्यांच्या आजाराने त्रस्त रुग्णांना आपण काय संदेश द्याल? मणक्यांचा आजार झाला आहे, आपल्याला पॅरालिसिस होईल किंवा हातापाय लुळा पडू शकतो, ताकद कमी होऊन जाईल आणि आपण पूर्वीसारखं परत कामच करू शकणार नाही, अशी भीती मनामध्ये बाळगायची गरज नाही. तर आमच्याकडे जर उपचार केले तुम्ही, तुमच्या मणक्याचे आजार कुठलाही गोळी औषधं न खाता आपण पूर्वीसारखं परत काम करू शकतो. फक्त त्याला थोडंसं 2-4 वेळेस जर आले आमच्याकडे तर बऱ्यापैकी ढिला होऊन जातं आणि पूर्वीसारखंच आपण काम करू शकतो. गुडघेचं असेल त्याचं बी तसंच आहे. प्रेक्षकांना आपला पत्ता काय सांगा? माझा पत्ता गणपत मावळ पेंडलिप सेंटर, सोंडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. या ठिकाणी येऊ शकतात. आमची शाखा दुसरी कुठेही नाही आहे, एकच ठिकाणी शाखा आहे आणि या ठिकाणी सर्व पद्धत चालू शकतात. फक्त बुधवार बंद असतो. नमस्कार, मी गणपत मावळ सरांकडे आलो. जवळजवळ मला 60 ते 70% फरक पडलेला आहे. मला हाताचा त्रास असल्याने हात थरकाप होत होते आणि शोल्डर पेन होत होते. किती वर्षापासून तुम्हाला त्रास होता काका? मला 2019 पासून. आता बरं वाटतं? आता बरं वाटतं. गणपत मावळ सरांचे खूप खूप धन्यवाद. हा, पाय दुखतात माझे, पाय उचलून पडत नाही. ते पायाला जरा मालिश केल्याने गणपत सरांचे बरंच हे केलेले, स्टेटमेंट केले, ते बरं वाटतं मला जरा फिरायला. जरा मी धुळ्याहून आलेले आहे. किती दिवसापासून तुम्हाला त्रास होता? आम्हाला 4-5 वर्षाहून त्रास आहे मला. आता बरं वाटतं? हो, आता बरं वाटतं. गोकुळा प्रकाश जवारवरून आलेलो आहे आम्ही. मला हाताचा त्रास होता, प्याव्याचा झटका मारलेला ना, तर हात दुखत होता. आता कसं वाटतं? आता बरं वाटतं. हा तरी 100% फरक पडतो. मी लसगावून आलेले आहे. माझं नाव सौ वंदना मदनलाल गंबर. मला कमरेचा आणि सायटिकाचा खूप त्रास होता, पण आज मी इथे त्यांनी मला मशिनरीने जे केले त्याबद्दल मला खूपच बरं वाटलं. सरांचे खूप खूप धन्यवाद. हम नासिक रोड से हैं। क्या तकलीफ थी आपको? मैं नाले में गिर गया था, तो हमको एक ने बोला, दीपक भोवा यहाँ अपने वडांगली के, उन्होंने बोले तुम एक बार वहाँ आओ, बोले तो उनके जरिए से हम यहाँ आए. अभी कैसा लग रहा है आपको? अभी अच्छा लग रहा है. आम्ही नाशिक रोडवरून आलो. आम्ही सरांचं खूप नाव ऐकलं होतं. आता 2-2.5 वर्षापूर्वी वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता, नाल्यात पडले होते ते, तर त्यांची एक नस दाबली होती. तर मग आमच्या शेजारचे सांगितलं म्हणे गणपत मावळ सरांचं म्हणे रिझल्ट चांगलं आहे. तर आम्ही नाशिक रोडवरून आलो. तर मग सरांचं जसं नाव ऐकलं तसं आम्ही प्रतिक्रिया देतो की म्हणजे आमच्या पेशंट बरं वाटतंय. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी मोहन सहाने, नाशिक.